थोडी जागा द्या, बऱ्याचशा महिला आलेल्या आहेत. सर्वांना विनंती आहे, थोडं नगरभूत थोडं आपण मागे सरका, काही थोडं मागे सरका, तुम्ही थोडं सरका, महिला खूप घेऊन आल्या. आजच्या या ऐतिहासिक विजयाचे आपण सर्वजण सहभागी झालो आहात. आपण या 15 दिवस खूप मेहनत घेतलेली आहे आणि आपल्या तालुक्याचा जो विकास झालेला आहे त्या विकास आणि आपल्या सर्व लाडक्या बहिणीच्या सहकार्यानं आमदार साहेब या ठिकाणी 23,000च्या प्रचंड अशा मताधिक्याने विजय झाले तिसऱ्यांदा. यांच्या हॅट्रिक बद्दल जेवढं कमी बोलावं तेवढं या ठिकाणी, जेवढं जास्त बोलावं तेवढं कमी आहे. परंतु आपल्या सर्वांचा खूप जास्त वेळ न घेता आपल्या तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार व भावी पालकमंत्री आमदार संतोष पाटील दानवे यांना मी विनंती करतो की संतोष भाऊ आपण या ठिकाणी स्वतः बोलावं. सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, सियावर रामचंद्र की. जय भवानी, जय भवानी. भारतीय जनता महायुतीचा माननीय खासदार रावसाहेब पाटील दानवेंचा, माननीय निर्मलाताई दानवेंचा, संतोष भाऊ पाटील दानवे तो मागे बढ़ो, संतोष भाऊ पाटील दानवे तो मागे बढ़ो. तुम्ही डीजे असा लावला की मला बिलकुल काहीच आवाज नाही येत. माझा अटका फक्त तुम्ही. आज आपल्या भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागला आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला तिसऱ्यांदा आपण सर्वांनी विधानसभेमध्ये पाठवलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बांधवांनो, ही निवडणूक अतिशय लक्षवेधी होती. कारण आपण कधीच पराभव बघितला नाही, पण दुर्दैवानं मागच्या काळामध्ये लोकसभेचा पराभव आपल्याला बघावा लागला. आणि अशा वेळेला लगेचच 4 महिन्यावर विधानसभा होती आणि त्यामुळं निश्चितच आमच्या सर्वांसमोर आव्हान होतं की आपल्या कार्यकर्त्याचं मनोबल कसं कायम ठेवायचं, या कार्यकर्त्याला दुःखातून कसं वर काढायचं, हे निश्चितपणे आमच्या परिवारासाठी सुद्धा मोठं आव्हान होतं. परंतु दादांच्या माध्यमातून आपण एक दुसऱ्यांना सावरून याच तालुक्याचा परत एकदा विश्वास जिंकून आज त्या ठिकाणी आपला विजय झालेला आहे. मी सर्वात प्रथम भोकरदन जाफराबाद विधानसभेतील आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मागचा काळ हा अतिशय आव्हानात्मक होता, परंतु या प्रचाराच्या 15 दिवसांमध्ये नक्कीच आपल्या सर्वांची साथ, मी ज्या कुठल्या गावामध्ये गेलो मला नक्कीच जाणवलं नाही किंवा कोणताही क्षणी मला असं वाटलं नाही की माझ्या सोबत कुणी नसेल किंवा ही निवडणूक अवघड आहे, अशी निश्चितपणे तुम्ही मला जाणीव होऊ दिली नाही. आणि अतिशय सहजरित्या परत एकदा आपण सर्वांनी या निवडणुकीमध्ये परत एकदा विजय हासिल केला. बांधवांनो, मी या माध्यमातून खऱ्या अर्थानं
माझ्या परिवाराचाही मनापासून धन्यवाद व्यक्त करेल, कारण की लोकसभा झाली आणि दुसऱ्याच दिवशी मी तुम्हाला त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे दादा दुसऱ्याच दिवशी घराच्या बाहेर पडले आणि मला नक्कीच माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी एका प्रकारचं दुःख होतं. मला समजत नव्हतं की आपण कसं बाहेर निघाव, परंतु दादांनी सर्व परिवाराला सावरलं, कार्यकर्त्यांना सावरलं आणि निश्चितपणे जनतेला सुद्धा जाणू दिलं नाही आणि जनतेला सुद्धा खेळीमेळीच्या वातावरणात दादांनी आणलं की चला जे झालं ते झालं, मी तुमचा कौल स्वीकारला, परंतु मी या ठिकाणी नक्कीच तुमच्यावर नाराज नाही असं दादांनी त्या गावागावामध्ये जाऊन सांगितलं आणि जनतेने परत एकदा आपल्याला त्या ठिकाणी विजयी केलं. बांधवाला आता पुढचे 5 वर्ष नक्कीच मला तुमच्यासाठी काम करायचंय. खांद्याला खांदा लावून आपण त्या ठिकाणी तरुणांपासून तर वडीलधाऱ्यांपर्यंत निश्चितपणे सगळ्यांना सोबत घेऊन आणि विशेषतः आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत, या सर्व लाडक्या बहिणींना एकदा आपण टाळ्या वाजवून त्यांचंही स्वागत करू आणि पुढच्या 5 वर्षात ज्या ताकदीने या राज्यामध्ये आपलं सरकार आलेलं आहे, याच ताकदीने आज आपण 23,000 जिंकलो, पुढच्या काळात 50,000 कसं जिंकू याची तयारी निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करू. हे होत असताना बांधवांना जो चांगलं काम करतो त्याच्याकडे नक्कीच कुणीतरी वरून बघत असतं आणि त्यामुळं माझी बहीण संजनाताई जाधव यांचाही विजय त्या ठिकाणी झालेला आणि ज्यांनी लोकसभेमध्ये विरोधात गेले असते तर चाललं असतं, परंतु ज्यांनी पाठीतून खंजीर खुपसण्याचं काम आपल्या शेजारच्यांनी केलं, त्यांच्या आज जनतेने कशा 4 मुंडे चित केलेलं आहे याबद्दल आणि म्हणून जनतेचा माज करायचा नाही. दुसरी गोष्ट सांगतो की जातीवादाच्याही दूर राहिलं पाहिजे. जातीवादाची जर भाषाच्या नंतर वापरली तर आज 2-2.5 हजारांनी पडला, पुढच्या काळात हा समाज 2-2.5 लाखांनी तुला उलट केल्याशिवाय राहणार नाही. पाठीतून खंजीर खूप असतं, शेवटच्या रात्रीपर्यंत भाजप सोबत राहतो आणि रात्रीतून त्या ठिकाणी तुझी चाल खेळतो. या माध्यमातून आता जनतेने तुला धडा शिकवलेला आहे, सरळ घरी जाऊन बस, आता बाहेर निघू. आणि हे भारतीय जनता पक्षच नाही तर शिंदे शिवसेनेला सुद्धा आनंद झालेला असणार आहे की हा त्या ठिकाणी 4 मुंड्या चित झाला म्हणून. अरे किती तो त्रास, एखाद्याला गावातली जमीन जरा विकायची असेल तर याला विचारावं लागतं, हा हडप करून घेतो. ही दडपशाही आता त्या ठिकाणी सिल्लोड मधली संपलेली आहे बांधवांनी आणि खऱ्या अर्थाने सिल्लोड तालुका आजपासून त्या ठिकाणी स्वतंत्र झालेला आहे. हा जातीवाद दाखवण्याचं काम आपण नाही केलं तर हा जातीवाद दाखवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणे मला माझ्या विजयापेक्षा सिल्लोडच्या विजयाचा जास्त आनंद आहे. म्हणून मी आता जास्त वेळ घेणार नाही. बांधवांनो, आपल्याला जनतेने जो कौल द्यायचा तो कौल दिलाय. मी आपल्याला सर्वांना विनंती करेन
विजय हा हॅट्रिकचा असो, 5व्यांदा असो किंवा 7व्यांदा असो, बांधवांनो विजय हा प्रामाणिकपणे स्वीकारला पाहिजे. मी तुम्हाला विनंती करेन, गावात जेव्हा जाल, आपल्या विरोधामध्ये अनेकांनी काम केलेलं आहे, परंतु मी नम्र विनंती करेन कार्यकर्त्यांना की गावामध्ये गेल्यावर मतदारांना सुद्धा वाटलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा विजय विनम्रपणे स्वीकारलेला आहे. त्या ठिकाणी अतिशय शांतपणे कुणालाही त्या ठिकाणी त्रास न देता, उलट आता अजून जर आपल्याला 200ची लीड असेल तर अजून काही लोकांचे कसे मन जिंकता येईल याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करून गावामध्ये गोंधळ न घालता जनतेचे घरोघरी जाऊन आभार मानायचा, तरच खऱ्या अर्थाने हा विजय सार्थ होणार आहे. हे करत असताना मागच्या काळामध्ये काही उमेदवारांनी मांड्या थोपटल्या, कशा थोपटल्या, दंड थोपटले, कसे थोपटले, मांडे आणि दंड हे आम्हालाही थोपटता येतात, परंतु पाठ कशी लावायची, कुणाची लावायची हे तुझ्या आणि माझ्या हातात नसून हे जनतेच्या हातात आहे, तू लक्षात ठेव. आणि त्यामुळं बांधवांनो हा विजय मी दादांसह या मतदारसंघातील माझ्या आई वडिलांसह मतदारसंघातील सर्व जनता जनार्दनाला समर्पित करतो. मी निश्चितपणे तुम्हाला विश्वास देतो की आज जे काही मला मतदान पडलं असेल, मला अजूनही माहिती नाही की एकूण मतदान किती पडलंय, मग ते 1.25 लाख असेल, 1,30,000 असेल, परंतु मी आज जेवढं मतदान मला पडलं तेवढ्यांचा आमदार नाहीये. तर या मतदारसंघात जी 3.5-3.5 लाख जनता आहे, मतदार बांधव आहे, मी निश्चितपणे आज तुमच्या समोर सांगतो की ज्यांनी मला मतदान केलं नसेल, मी त्यांची सुद्धा सेवा करायला कमी पडणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला निश्चितपणे देतो. कुठल्याही सुडाची भावना मी माझ्या मनामध्ये ठेवणार नाही. आणि आपलं सरकार आता परवा स्थापन होत आहे, मी या सरकारचा पुरेपूर फायदा घेऊन आपल्या मतदारसंघामध्ये तरुणांपासून तर वडीलधाऱ्यांपर्यंत, आमच्या माता भगिनींपासून तर निश्चितपणे तळागाळापर्यंतच्या गोरगरिबांची कशी सेवा करता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न पुढच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये करेन, असा विश्वास मी आपल्या समोर या ठिकाणी व्यक्त करतो. आणि परत एकदा या मतदारसंघातील सर्व मतदार बांधवांना मी सर्वांच्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. जबरदस्त भाषणानंतर लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ भाऊंच्या या जबरदस्त भाषणाच्या तुम्ही बद्दल एकच म्हणावं असं वाटतंय. यांच्या भाऊंच्या या जबरदस्त भाषणावर एकच शेर आठवतंय, न तीर से न तलवार से, न तीर से न तलवार से, न गोलियों की बौछार से, संतोष भाऊ डरता है तो सिर्फ परवरदिगार से. धन्यवाद. बोलो श्याम रामचंद्र की. आज आपल्या स्टेजवर 2 मिनिटं आज आपल्या ज्यांनी अहोरात्र मेहनत केली असे घरचे आमच्या सर्वांच्या मातोश्री ताई, अक्का आणि रेणूताई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सत्कार करणं आपल्या भोकरदन शहराच्या महिलांचं कर्तव्य बनतं. त्यासाठी मी निर्मलाताई दानवे, आमच्या मातोश्री, तसेच आशा अक्का पांडे, तसेच रेणूताई दानवे यांचं स्वागत सत्कार महिलांना अशी विनंती करतो की सार्वजनिक सत्कार त्यांचं या ठिकाणी करावं. यानंतर ज्यांची आपण आतुरतेने वाट बघतो असे आपले सर्वांचे लाडके दादा, एक जोरदार टाळ्यांचं त्यांचं स्वागत झालं पाहिजे. रामचंद्र की, पवन हनुमान की. धन्यवाद रमेश भाऊ. बलिदान में तुम आगे बढ़ो. धन्यवाद रमेश भाऊ. आमदार साहेब, आपल्या या स्टेजवर आपला जो फोटो आहे, तर मला बरेच लोक फोन करून सांगताय की तुम्ही आमच्या नगरपालिकेकडे पाहताय.
आणि येणाऱ्या काळात या नगरपालिकेकडे पण तुम्हाला पाहायचं आहे, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि मित्रांनो, आजचा हा विजय, ऐतिहासिक विजय, मी या ठिकाणी छोटीशी कविता सादर करतो की प्रत्येक शिंपल्यात मोती मिळत नाही. फक्त ऐकून घ्या. प्रत्येक शिंपल्यात मोती मिळत नाही, आईची सर्व मुले कृष्ण बनत नाही. कर्तृत्व अमर करते व्यक्तित्व माणसाचे, व्यक्ती जरी मेली तरी कीर्ती मरत नाही. आणि आंब्याचे गुण ज्याच्या अंगी तोच महान, बाबळीच्या सावलीत कोणी बसत नाही. धन्यवाद. मंचावर उपस्थित असलेले आपले नवनिर्वाचित आमदार संतोष पाटील दानवे, आमचे अन्य सर्व सहकारी आणि या विजयी सभेला उपस्थित असलेल्या भोकरदन आणि जाफराबाद येथील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी संतोष पाटील दानवे यांना तिसऱ्यांदा विधानसभेमध्ये पाठवलं. हा जो विजय, खऱ्या अर्थानं हा जो मिळालेला विजय, हा विजय दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून हा या दोन्ही तालुक्यातील मतदाराचा विजय असं मी मानतो. आणि त्यामुळं हा विजय तुम्हाला सगळ्यांना मी समर्पित करतो. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर कार्यकर्त्यांमध्ये एक चिंतेचं वातावरण होतं की लोकसभेला राज्यामध्ये जी पडझड झाली, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय चित्र उभं राहतं, अशा प्रकारची चिंता कार्यकर्त्याला होती. दरम्यानच्या काळात भारतीय जनता पार्टीनं मला महाराष्ट्र राज्य निवडणुकीचा प्रमुख म्हणून नेमलं आणि राज्यामध्ये मला दौरे करावे लागले. मी, अमित भाई, देवेंद्रजी, चंद्रशेखरजी बावनकुळे आणि आमची सारी टीम आम्ही विदर्भात दौरे केले, मराठवाड्यात दौरे केले, नाशिकला उत्तर महाराष्ट्रात दौरे केले, कोल्हापूरला दौरे केले, पश्चिम महाराष्ट्राचे ठाणे आणि मुंबईला दौरे केले. आणि त्याच वेळेस आमच्या लक्षात आलं की लोकसभेला जी चूक झाली ती चूक लोक विधानसभेला करणार नाही आणि या राज्यामध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचं सरकार आणतील ही खात्री आम्हाला त्या टायमाला झाली होती. आणि अपेक्षेप्रमाणे मित्रो, जे निकाल आहे, मी आता बघत होतो तर मागच्या वेळेस त्यांच्या एका पक्षाचे काय 50-55 उमेदवार निवडून आले होते, आमदार निवडून आले होते. आता उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे मिळून 50च्या वर जाऊन राहिले, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि त्यामुळं मी भारतीय जनता पार्टीचा राज्याचा प्रमुख म्हणून या महाराष्ट्रातील जनतेचे मी आभार मानतो. मित्रांनो, मी आपल्या अगोदरही सांगितलं होतं की या निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळेल, कारण गेले 35-40 वर्ष या मतदारसंघामध्ये काम करत असताना केवळ जातीपातीचा विचार न करता सामान्य कार्यकर्ता डोळ्यापुढे ठेवून विकास करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि त्याच्यामुळे ज्या जनतेनं आमच्या कुटुंबामध्ये 10 वेळेस आमदारकी, खासदारकी आणि आता कन्नडची 11वी आमदारकी, खासदारकी केली आहे. आमच्यावर टीकाही झाल्या, सारे गोळा झाले,
वेगवेगळे कारण शोधलेत, या कारणांतरी काही होऊ शकतं का? पण जेव्हा प्रसंग आला तेव्हा कोणाची हिंमत झाली नाही उभं राहायला. त्याचं कारण आहे की बसलेले सारे शेर हे आमच्या सोबत होते, तेव्हा हिंमत केली नाही. आता मित्र, जास्त बोलण्याचा आजचा दिवस नाही. मी गावागावात येईल तेव्हा बोलल. मी फक्त आपल्याला एक नम्रपणे विनंती करू इच्छितो की आता आपला विजय झाला, या विजयाला कुठेही गालबोट न लागता शांततेनं आपण आपल्या आपल्या गावी जा. गावामध्ये जर मिरवणूक काढली तर कुठेही कोणाही जातीपातीबद्दल बोलू नका, एवढीच मी विनंती आपल्याला करतो. ज्यांनी आपल्याला मतदान दिलं त्यांचे तर आपण लोकप्रतिनिधी आहेत, पण ज्यांनी मतदान नाही केलं त्यांचे पण आपण लोकप्रतिनिधी आहे. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. गेल्या 35-40 वर्षात कुठल्याही प्रकारचं गालबोट या भोकरदन विधानसभा मतदारसंघाला लागू दिलं नाही. मग व्यापारी असतील, शेतकरी असतील, कुठे हरेरावी केली नाही, कोणाच्या प्लॉटवर कब्जा नाही. जरा 14 किलोमीटर जाऊन काय आणि त्याच्यामुळे एक वातावरण चांगलं ठेवण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे. एवढंच मी आपल्या आजच्या प्रसंगी सांगतो की 26 तारखेच्या आत आपल्याला सरकार बनवायचं आहे. आज 23 तारीख, किती तारीख आहे? 23 तारीख आहे. आज 3 दिवसात आपलं सरकार बनवायचं आहे आणि त्यामुळं आपल्याला सकाळी मुंबईला जायचं आहे. कॅबिनेट कॅबिनेट कसं आहे, वता तो गमावला, नवा पद घेतो मला. त्यामुळं मुंबईला जायचंय. सकाळी भारतीय जनता पक्षाची सर्व आमदाराची बैठक आहे, त्यामुळं तुम्ही थकलेत आज दिवसभर. पुन्हा तुम्ही मी पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे आभार मानतो.